सुधागड तालुक्यातील पाली गावचे सुपुत्र, आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र पुणेचे अध्यक्ष अंकुशदादा आपटे समाजोपयोगी हटके उपक्रम स्वखर्चातून मोठ्या प्रमाणात राबवत असून त्यांनी आतापर्यंत स्वखर्चातून हजारो गोरगरीब गरजूंना मदत केली आहे आणि करत आहेत। दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबीपणे चालता यावे या उद्देशाने आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र पुणेचे अध्यक्ष अंकुशदादा आपटे यांच्या वतीने राबगाव येथील वयोवृद्धांना चांगल्या दर्जाचे वॉकिंग ट्रायपॉड स्टिक्सचे आणि वॉकरचे मोफत वाटप केले। या कार्यक्रमास राबगाव ग्रामपंचायत सरपंच स्नेहा संदेश भोईर, उपसरपंच एकनाथ शिद, माजी उपसरपंच बाजीराव भोईर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घायले, ग्रामपंचायत अधिकारी योगेश गायकवाड, प्रतीक गोळे आदींसह राबगाव ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अंकुश आपटे यांच्या सामाजिक कार्याचे राबगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच स्नेहा भोईर यांनी मनपूर्वक कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी संपूर्ण राबगाव ग्रामस्थांच्या वतीने व राबगाव ग्रामपंचायत वतीने अंकुश आपटे यांचा सन्मान करण्यात आला। अनेक महिलांनी आपल्या थरथरत्या हातांनी अंकुशदादा यांच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत कृतज्ञता व्यक्त केली व आशीर्वाद दिला। नमस्कार। आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र पुणे अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चा सुधागड तालुका सरचिटणीस श्री अंकुशदादा आपटे यांच्या वतीने आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये आधार कार्ड स्टिक व वॉकर याचं वाटप करण्यात आलं। त्यांच्याबरोबर त्यांची टीम होती, श्री प्रतीक गोळे, सामाजिक युवा कार्यकर्ते, तसेच पत्रकार संदेश जिवतेकर आणि आणखी त्यांची टीम होती। त्या सर्व टीमचे मी ग्रामपंचायतच्या वतीने मनापासून आभार मानते की आत्ताच्या दादांना मी रिक्वेस्ट केली की आमच्याकडे असा एखादा कार्यक्रम घ्याल का, तर त्यांनी लगेच हो म्हणाले व काही दिवसातच आम्ही हा कार्यक्रम उत्तम राबवलेला आहे। असंच सहकार्य त्यांचा आम्हाला लाभो ही प्रार्थना करते। तसंच त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो असंही वरदानी चरणी प्रार्थना करते। तसेच पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या व मी सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानते त्यांचे। धन्यवाद।